नमस्ते. हां नमस्ते, बोला की. आपलं नाव बाजीराव बिलारी पसरणी. पसरणी झालं की लक्की. तर आज आपण आलेला आहे की शिरंब्याच्या मैदान बघून आला का? फाटे वगैरे हो बघून आलो. कसे आहेत? फाटे बरे आहेत, जरा रवाटी जरा नाही पण फाटे आहेत, बरे आहेत. हां. तर काय वाटते तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर कशा पद्धतीचं हे मैदान आहे आणि आपल्याला या ठिकाणी मैदानाचं आकर्षण देखील कोण आहे? नाही, मैदान हे जुनं पारंपरिक मैदान, यात्रेचं मैदान आहे, म्हणून आम्ही पण आलेलो आहे. आणि या ठिकाणी आज मथुर आलेला या किंवा अजून तुमचा मथुर आणि बकासूर येणार आहे किंवा काय त्याबद्दल काय? नाही, ते आज नामांकित बैल आहे, ते बिनजोडचा बादशाह आहे आणि हा बकासूर जरी झाला तरी 1 नंबरचा महाराष्ट्रातला बैल आहे. तर आपल्या लकीविषयी काय सांगाल? नाही, लकीविषयी काय सांगायचं, लकी पळतो एकदम स्वभावाला, बैल गरीब आहे आणि बऱ्यापैकी आपला गटबीट काढतो, बैल चांगला भेटला तर काय राहणारच. तर आजचा जो पायरा आहे तो कोणासोबत आहे? आमचे पाहुणे आसरेचा लाल्या म्हणून बैल आहे बघा. तर आपल्याला हा बैल पारंपरिक व्यवसाय म्हणजे आपला नादच आहे, शेती का? नाही, शेती पण आहे ना, आपला नाद पण आहे. तर केव्हापासून हा नाद लागला आपल्याला? आता तसं बोलायचं झालं तर आता आपल्याकडे 2-3 वर्ष आलं बैल आहे. ह्याच्या अगोदर 20 वर्षापूर्वी आपल्याकडे पाळणारा बैल, शेतीचा बैल होता, तो पळायचा, शेतीची कामं करून तो पळायचा बैल, सर्जा म्हणून. तर आतापर्यंत हे जे काय वैशिष्ट्य राहिले ह्या बैलाचं? काय वैशिष्ट्य? 4 खांदे बैल कसा आहे, उजवीने डावीने 4 खांदे बैल पळतो. पब्लिक लागू नाही तर कसा कुठे बैल कसा आहे पळतो. तर हे जे आतापर्यंत काय बैलाचे ड्रायव्हर नामांकित असे मैदान कुठलं झाले? हे मैदान जाधववाडीतच ना? निडळचं एक झालेलं आहे बैल. किती जण तुम्ही आलेला आहे? आम्ही 4-5 जण आलेलो आहे. तर हा म्हणजे आपण सांभाळला या, ह्याला काय आहे खुराक, काय असतो ह्याला खुराक? काय रेसरचं होत आहे आणि मका भरडे आणि गव्हाचा आटा आहे. ह्याचा स्वभाव कसा आहे? शांत आहे काय? रगेल आहे काय? मार काय? नाही तर बैल एकदम शांत आहे बैल. घरी आमच्या मंडळी म्हणजे बायका वगैरे सगळे सोडतात तेच बघतात बैलाचं. आता आपण पाहतो की घरी महिलांना वगैरे किंवा जे मालक आहेत त्याच मालकांना फक्त तो जवळ येऊन देतो किंवा काय, किंवा इतर कुठला व्यक्ती जवळ गेला तर त्यांना, बाहेरच्या लोकांना जरा बैल थोडं धावाय बघतो, बाकी घरातल्यांना कुणालाच काय घ्यायला नाही. आणि विशेष म्हणजे महिलांना तर काहीच नाही आमच्या घरातल्या. तो काय खरेदी होता का? नाही, खरेदी आपली खरेदीचं. किती हजाराची खरेदी होती ही? आदत असताना आपण 95,000ची खरेदी आपली. 95,000. कितीमध्ये घेतलेला हा? किती वर्षाचा असताना? तर मी मला वाटतं 22 साली घेतला असेल बघा. 21 किंवा 22. 2 वर्ष झाली. 2-3 वर्ष झाली. 21 मध्ये. आता ह्याला मागणी येते का? नाही, मागणीचं नाही तसं काय, आपण आपल्याला द्यायचंच नाही बैल. मागणी आली तरी नाही द्यायचा, पण मागणीचं नाही काय तसा विषय. अतिशय सुंदर अशी या ठिकाणी ह्यांनी थोडक्यात आपण माहिती पाहिली, अतिशय सुंदर अशी, आणि वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला माहिती दिली याबद्दल धन्यवाद. सरचे स्वागत करतो. या ठिकाणी थांबतो. जरी या कोणी चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. MH सातारा 11 पसरणीकरांचा लकी. धन्यवाद.